नमस्कार बालमित्रांनो. आपण आपल्या 6व्या धड्याला सुरुवात करतोय. 6वा धडा आहे सबस्टन्सेस इन डेली यूज आणि या भागामध्ये आपण या धड्याचा पार्ट 1 पाहणार आहोत. सबस्टन्सेस इन डेली यूज मध्ये काय काय आहे तर आपल्या आजूबाजूला जे अनेक सबस्टन्सेस असतात, हे सबस्टन्सेस कसे बनलेले असतात किंवा त्यांच्यामध्ये कोणते घटक वापरलेले असतात, या गोष्टींचा अभ्यास आपण या धड्यामध्ये आता करणार आहोत. बघा, आपल्याला माहिती आहे की आपण घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू बघतो. खुर्ची आहे, खिडकी आहे, शर्ट आहे किंवा हा पेपर आहे. हे जे सगळे काही गोष्टी आहेत, हे बनवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरलेले आहेत. जसं ही खुर्ची बनवण्यासाठी वापरलेलं आहे वूड. वूड म्हणजे काय? तर झाडापासून जे आपल्याला मिळतं लाकूड. या लाकडापासून ही खुर्ची बनलेली आहे. तर विंडो बनलेली आहे ग्लास पासून. हे जे काही शर्ट बनलेलं आहे ते फॅब्रिक पासून. म्हणजे प्रत्येक जो काही ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय? वस्तू. तो ऑब्जेक्ट बनवण्यासाठी वेगवेगळे सबस्टन्सेस वापरलेले असतात आणि हे सबस्टन्सेस आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरत असतो. सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स. बघा, आता सबस्टन्सेस आणि ऑब्जेक्ट्स मध्ये काय डिफरन्स आहे? ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. ऑब्जेक्ट्स आर मेड ऑफ सबस्टन्सेस. सगळे सबस्टन्सेस जे असतात ते स्मॉल स्मॉल पार्टिकल्स पासून बनलेले असतात आणि ऑब्जेक्ट्स जे असतात ते सबस्टन्सेस पासून बनलेले असतात. म्हणजेच काय आहे की आता समजा हे टेबल आहे. हे टेबल जे आहे, हे टेबल कशापासून बनलेलं आहे? तर वूड पासून बनलेलं आहे. तर हा टेबल हा ऑब्जेक्ट आहे आणि वूड पासून ते बनलेलं आहे, त्यामुळे वूड हा त्या ऑब्जेक्टचा सबस्टन्स आहे. बघा, ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. ऑब्जेक्ट्स जे असतात, हे ऑब्जेक्ट्सना एक स्पेसिफिक शेप असतो. आता या चित्रामध्ये तुम्हाला सगळे वुडन ऑब्जेक्ट्स दाखवलेले आहेत. वुडन ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? की लाकडापासून बनलेल्या वस्तू. प्रत्येक वस्तूला स्वतःचा असा एक शेप असतो आणि त्यापासून आता जसं ही चेअर आहे, तर चेअरला त्याच्या शेपवरून आपण ओळखतो. हे कपाट आहे, तर या कपाटाला आपण त्याच्या शेपवरून ओळखतो. हा दरवाजा आहे, तर दरवाजाला आपण त्याच्या शेपवरून ओळखतो. म्हणजेच काय आहे की प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःचा असा शेप असतो आणि त्या शेपवरून आपण त्या ऑब्जेक्टला आयडेंटिफाय करत असतो. We use wood, plastic or steel to make a table, chair or cupboard. आता बघा, वेगवेगळे सबस्टन्सेस वापरले जातात एकाच प्रकारचे ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी. जसं वूड वापरलं जातं आणि प्लास्टिक सुद्धा वापरू शकतो आपण चेअर बनवण्यासाठी किंवा कबर्ड बनवण्यासाठी सुद्धा लाकूड, प्लास्टिक, फायबर आणि स्टील यांसारख्या वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा वापर केलेला असतो. चेअर और कबर्ड बनवण्यासाठी आपण प्लास्टिकचा वापर करू शकतो, वूडचा वापर करू शकतो. दीज सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दीज आर्टिकल्स. आणि हे जे सबस्टन्स म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी कोणता सबस्टन्स वापरला जावा, हे आपण कशावरून ठरवतो की तो सबस्टन्स आपण कशासाठी वापरणार आहोत. त्याला तो तितका म्हणजे तो सबस्टन्स, तो पदार्थ आपल्याला जी वस्तू बनवायची आहे त्याच्यासाठी तेवढा पॉवरफुल आहे का, हे बघण्यासाठी आपण योग्य त्या सबस्टन्सची, योग्य त्या पदार्थाची निवड करत असतो. बघा, वन सबस्टन्स कॅन बी यूज फॉर मेकिंग मेनी ऑब्जेक्ट्स. त्याची उदाहरणं दिली आहे. जसं कॉटन हा सबस्टन्स आहे, कॉटन हा पदार्थ आहे, त्याच्यापासून आपण क्लोथ, फायबर और थ्रेड्स, सारीज, हँकरचिप्स, पिलोज एक्सेट्रा यांसारख्या वस्तू आपण बनवू शकतो. आयर्न पासून काय बनवू शकतो? तर कन्स्ट्रक्शनचे स्टील बार्स, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कबर्ड्स. आणि ॲल्युमिनियम जे आहे त्याच्यापासून किचनचे वेगवेगळे युटेन्सिल्स, युटेन्सिल्स म्हणजे काय? भांडी. किचनमध्ये वापरली जाणारी भांडी, इलेक्ट्रिकल केबल्स यांसारखे विविध पदार्थ आपण एकाच प्रकारच्या सबस्टन्स पासून बनवू शकतो. पुढे काय दिलंय बघा, टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. टाइप्स ऑफ सबस्टन्सेस मध्ये मेनली 2 प्रकार पडतात. एक आहेत नॅचरल सबस्टन्सेस, जे आपल्याला नेचर पासून मिळतात. Substances available in nature are called natural substances. Leather, jute, wool,
कॉटन अँड वॉटर, सॉइल, मेटल्स, हे सगळे आता इथे या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसते सँड, स्टोन, वॉटर, माइन, शी सेल्स, तुमचे मशरूम्स, ट्रीज, लीफ, प्लांट, बुश, फ्लावर, सॉइल, वॉटर, स्काय, हे सगळे सबस्टन्सेस जे आहेत ते नेचर प्रोव्हाइड करते आपल्याला आणि म्हणून यांना आपण नॅचरल सबस्टन्सेस असं म्हणतो. टाइप्स ऑफ नॅचरल सबस्टन्सेस. तर नॅचरल सबस्टन्सेस मध्ये सुद्धा प्रकार आहेत. पहिला आहे बघा बायोटिक सबस्टन्सेस. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज बायोटिक सबस्टन्सेस. म्हणजेच काय आहे की काही सबस्टन्सेस आपण लिव्हिंग थिंग्स पासून मिळवतो. जसं वूड आहे. वूड म्हणजेच काय, लाकूड. लाकूड आपण प्लांट्स पासून मिळवतो आणि प्लांट्स हे काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. मग त्यांना आपण कशामध्ये घेणार, बायोटिक सबस्टन्सेस मध्ये. त्याचप्रमाणे लेदर आहे, वूल आहे. वूल म्हणजे काय, लोकर. लोकर सुद्धा बघा आपण प्राण्यांपासून मिळवतो. मेंढीपासून लोकर मिळवली जाते, याकपासून लोकर मिळवली जाते. मग हे जे प्राणी आहेत ते ऑल आर लिव्हिंग थिंग्स आणि म्हणून त्यांच्यापासून मिळणाऱ्या सबस्टन्सेसना आपण बायोटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. एक्झाम्पल्स दिलेत बघा. लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स. दीज आर ॲनिमल्स ओरिजिन सबस्टन्सेस. आता बायोटिक सबस्टन्सेस मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, ॲनिमल ओरिजिन सबस्टन्सेस अँड प्लांट ओरिजिन सबस्टन्सेस. ॲनिमल ओरिजिन सबस्टन्सेस आपण कशाला म्हणतो की जे सबस्टन्सेस आपण ॲनिमल्स पासून मिळवत असतो, जसं लेदर आहे, वूल आहे, हे आपण ॲनिमल्स पासून मिळवतो म्हणून त्यांना आपण ॲनिमल ओरिजिन सबस्टन्सेस म्हणतो. आणि ज्यूट, कॉटन. ज्यूट म्हणजे काय, इथे दाखवलंय बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलंय गोण्या बनलेल्या असतात बघा ज्यूट पासून. मग हे पदार्थ जे आहेत ते आपल्याला प्लांट्स पासून मिळतात म्हणून ह्यांना आपण प्लांट्स ओरिजिन सबस्टन्सेस असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे नॅचरल सबस्टन्सेस मध्ये, तो आहे अबायोटिक सबस्टन्सेस. अबायोटिक सबस्टन्सेस म्हणजे काय, द सबस्टन्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स दे आर कॉल्ड ॲज अबायोटिक सबस्टन्सेस. जसं इथे तुम्हाला दाखवले बघा, एअर, सॉइल अँड वॉटर. एअर, सॉइल अँड वॉटर हे सबस्टन्सेस आपण लिव्हिंग थिंग्स पासून मिळवत नाही आणि त्यामुळे आपण त्यांना अबायोटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. मॅनमेड सबस्टन्सेस हा सबस्टन्सेसचा दुसरा मुख्य प्रकार आहे. मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजे काय बघा, न्यू सबस्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज मॅनमेड सबस्टन्सेस. म्हणजे नेचरमध्ये आपल्याला जे सबस्टन्सेस अवेलेबल आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रोसिजर्स करून त्यांच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस मिक्स करून केमिकल रिॲक्शन्स घडवून आणल्या जातात आणि त्यापासून नवीन सबस्टन्स तयार केले जातात. आणि हे सबस्टन्स तयार करत असताना ते मानवाने तयार केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मॅन मेड सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. जसं इथे तुम्हाला दाखवलं बघा, प्लास्टिक आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, अम्ब्रेला आहे, हे ग्लासचे काही ग्लासेस आहेत, बुक आहे, पेपरचे रोल्स आहेत, बॅग्स आहेत. हे सगळे सबस्टन्सेस आपल्याला नेचरमधून जसेच्या तसे मिळत नाहीत, पण हे बनवण्यासाठी मात्र नेचरकडून काही सबस्टन्सेस आपल्याला मिळत असतात आणि हे नेचरकडून जसेच्या तसे मिळालेले नाहीयेत, मानवाने तयार केलेले आहेत आणि म्हणून या सबस्टन्सेसना आपण मॅनमेड सबस्टन्सेस असं म्हणतो. आता सबस्टन्सेस इन आवर डेली यूज. सबस्टन्सेस इन डेली यूज त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, नॅचरल सबस्टन्सेस अँड मॅनमेड सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्सेस मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, अबायोटिक सबस्टन्सेस दॅट आर एअर, वॉटर अँड सॉइल. अबायोटिक सबस्टन्सेस म्हणजे जे आपल्याला लिव्हिंग थिंग्स पासून नाही मिळत आणि बायोटिक सबस्टन्सेस मध्ये येतात लेदर, वूल, कॉटन, ज्यूट. हे सबस्टन्सेस का आहेत बायोटिक, बिकॉज वी ऑब्टेन दीज सबस्टन्सेस फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. त्यानंतर आहेत मॅनमेड सबस्टन्सेस. मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये तर खूप सारे सबस्टन्सेस तुम्हाला माहीत आहेत. मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये येतात पेन, पेन्सिल, प्लास्टिक्स किंवा ग्लास. हे सगळे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत जे माणसाने तयार केलेले आहेत. हा जो चार्ट आहे हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आणि पाठ करायचा आहे.